हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा समोर दिवसाबद्दल आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य करून सर्व पापांच्या अपराधांची क्षमा करून प्रार्थना तुमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. मनुष्य जो आहे तो आपल्या मनावर कंट्रोल कसा ठेवावा किंवा मनुष्याने आपण कशा पद्धतीने या पृथ्वीमध्ये मानवी व्यवहारात किंवा मानवी बरोबर त्या जीवनात कशा प्रकारे आपलं जीवन घालवावं आणि त्याच्यातून आपल्याला देवाची कृपा कशा पद्धतीने मिळावी ह्या विषयावर आपण वचन करूया. तर तिमिथाच्या दुसऱ्या पत्रात 3 अध्याय 1 ते 9 वचन आपण घेऊया. हे समजून घे वचन कारण माझे स्वार्थी घरयोगी घनिष्ठ निर्दोष आणि मला न मानणारे उद्धार न स्वीकारणारे अपवित्र त्यांनी वचनाद्वारे आपल्याला अशा पद्धतीचं एक शिक्षण किंवा एक मार्गदर्शन केलेलं आहे की शेवटच्या काळात आता हे कोणते काळ सुरू झाले कठीण दिवस आले. आता सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला कठीण आहे. कोणता मनुष्य आहे स्वतःला कंट्रोलात राहिलेला आहे म्हणजे समाधानी आहे. आपल्या काही इच्छा मनासारखं नाही असलं तर आपलं जीवन कुठेतरी कमजोर पडते अस्वस्थ नाही का अस्वस्थ आहे कारण आपल्या बरोबर परमेश्वर नाही. जी व्यक्ती परमेश्वराची इच्छे वचनात किंवा त्याच्या शिक्षणात किंवा त्याच्या नियमामध्ये जेव्हा जो प्रवास करतो तेव्हा तो खरोखर शांतीच्या आणि आनंदाच्या मार्गाने तो चालत असतो. म्हणून त्यांनी केले स्वार्थी नीत कारण मध्ये 10:35 पासून वचन दिले आहे की शेवटच्या काळामध्ये मुलगा बापाविरुद्ध बाप मुलगी आई विरुद्ध आई सासू आणि सून हिंदीमध्ये सून म्हणजे काय आई नाही थोडा सुनले असं सुन. आता तुम्हाला एक गोष्टी शिकायचंय की आपण या शास्त्रात चालणारी व्यक्ती आहे. या घटना आपल्या कुटुंबात आणि घरात येणार मग त्यावेळेला ते देवानेच सांगितलेलं आहे. त्यावेळेला आपल्याला कंट्रोलात राहणं गरजेचं आहे. म्हणून प्रभू या गोष्टीविषयी आज आपल्याला तिमिथाच्या पत्रात सर्व विषयावर मार्गदर्शन केले. चला बघूया. आता चांगलं जिकडे आहे तिकडे वाईट असणार आणि जिकडे वाईट आहे तिकडे चांगलं असणार. हा तर आजचा काळाचा स्वभाव म्हणजे परमेश्वराने आपल्या सर्व मानवाला जे अस्वस्थपणा आहे त्याच्यातून कंट्रोलात कसं राहावं ते विषयी शिक्षण आहे. मग पौलाने काय सांगितले 2:12-21 तू बऱ्याची वाईटाने नकाची बरं कसं करावं बऱ्यामध्ये कसं राहावं आणि बरं केल्यावर चांगलं जीवन कसं. पुढे बघूया काय सांगते सर. विश्वासघाती आज किती लोक देवावर प्रेम करतात. लोक 18:8 मध्ये दिले येशू येणार आहे. या सगळं जगामध्ये काय वातावरण चालू झालंय माहितीये तुम्हाला. माहितीये भूकंप होत चाललेले कुठे ना कुठे काय ना काय सुरू आहे. अरे ते जे वाचतो ना तो मस्त नाचतो. कारण याच्यामध्ये जी शांती आहे ही सगळं जगाच्या गोष्टी आहे. त्याला किती ठिकाणी तुम्हाला फायदे होणार आहे. फायदा आहे या जगात जास्त पर्सेंट लोक पैसा याचा
म्हणजे इतका मोह आहे की देवावर विश्वासच नाही. कारण खरा देणारा देव एक सेकंद आपला आहे का? आहे आपल्यामध्ये एक सेकंद की मी राहणार आहे उद्या सकाळी? आहे का नाही? का नाही? कारण स्वतःचा विश्वास स्वतःवर नाही. की रोज परमेश्वराच्या सहवासात तेव्हा मला तिकडे स्वर्ग मिळेल, नाहीतर स्वर्ग नाही. सुहृतीचे केवळ तिचे सानिध्य लाभावी अशी होती त्यांच्या वासनी दूर राहा. हालेलुया. आता आपल्याला बरेचसे लोक असे भेटतील, त्याने काय सांगितलं की त्याच्यापासून तुम्ही थोडे दूर राहा. बाहेरचं रूप नका दाखवा, आपलं रूप. परमेश्वरला माणसाला मनातून तशी एक जीव सर्वांचा तो हृदय जाणार आहे, तो मनातून ओळख. स्वतःचे 139 मध्ये सर्व सांगते नाही, मी दुरून तुझे मनोगत ओळख, चेहऱ्यावर ओळख, आत्म्यावर ओळख. आपल्या जीवनाची दुःख दूर करण्यासाठी तो परमेश्वर आहे. हाच फक्त आपल्याला मदतीचा हात देतो. आणि इतका विश्वास आपला मजबूत त्याच्यावर ठाम असलेला पाहिजे की प्रभू हे सगळं तुझं आहे, माझं काही नाही, मी एक मानव आहे. वचनात मार्ग आहे, शिक्षण आहे आणि ज्ञान आहे. निवड होते त्याला समजते की ही माझी हर संकटाला सामोरे जाण्यासाठी त्याच्या योजनेची तयारी करून ठेवायची असते की प्रभू तुमची इच्छेप्रमाणे बनवू दे, म्हणजे तुमची इच्छा मला मदतीचा हात दे, सहाय्यक दे. तुम्ही तेवढी तुझ्या इच्छेनुसार कार्य करण्याची शक्ती पुढे. हे शेवट आहे आणि या शेवटच्या घटकेचं डिसिजन देताना ना फक्त चांगलं कसं करता येते ते म्हणजे तुझ्यामध्ये त्याची कृपा आणि त्याचा आशीर्वाद तुझ्यामध्ये प्रवास केला जाईल. त्यांच्यापैकी काही असे लोक आहेत जे घरात हळूच शिरून पापाने भारवलेल्या नाना प्रकारच्या आज बरेचशे लोकांची परिस्थिती ती आहे आणि अनेक लोक चालले आपल्या या जगाच्या ही गोष्टी. आत्मिक शिक्षण घ्या, वचन घ्या, ज्ञान घ्या, दान घ्या, वरदान घ्या. देवाचं कधी विचार केलेले आहेत का? तुम्हाला दुनियाचे लोक अडकवणार त्यावर मस्त विश्वास बसतात. आम्ही चालले देवापासून. कोण देवाचं शिक्षण आम्हाला देते आणि कसं देते ते पण आम्हाला ओळखायचं. नुसतं पैशासाठी नाही, मौज मजासाठीच नाही, तर त्याचे मार्ग जे दिलेले आहेत त्यासाठी आम्हाला प्रवास करायचा. भडकवणारा माणूस सदैव जगात पाहिजे तिकडे आम्हाला एवढं भडकवतं तर तुम्ही काय? कारण तुम्ही ते जास्त वेळ त्याच्यात आहे, आम्ही तेवढी वेळ लोकांमध्ये मिक्स माहिती थोडा वेळ आहे तेवढं घ्यायचं, गपचूप राहायचं, प्रार्थना करायचं, प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराचे लोक करायचं. आपलं काय नाही, पाप करून मरण्यापेक्षा चांगलं करून मिळलं तर चांगलं आहे ना. त्या रोगाला 6 दिवस दिले, पापाचं वेदन मरण. प्रभू जवळ आल्यानंतर पापाकडे लक्ष नाही आहे, तर पवित्रताकडे लक्ष आणि इतरांना पवित्रता कसं बनवणार त्याकडे लक्ष. येशूने शिष्य बनवायला सांगितलेले होते की नाही? बनतात का मग शिष्य? बनतात का पवित्र आत्म्याची लोक? आपल्यात मला सांगा, आपल्यात आहे का पवित्र आत्मा? आहे? कोणाविषयी तुम्ही समजलेलं आहे की तुमच्या समोर एखाद्या व्यक्ती कोण भांडण करते त्यासाठी तुम्ही मध्यस्थी करता?
तुम्हाला कोणते चुगली करतील, काय काय बोलतं त्या तुम्ही त्याच्याकडे म्हणा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मध्यस्थी करतात, त्याचं हृदय जाणार याला स्पर्श बोलणार आहे ना? नाही. हे करणारे ते करणारे, कारण माणसामध्ये तो समज. किती सुंदर परमेश्वर योशुवाशी बोलतोय. तुमच्या एकाही माणसाशी, मी जर तुमच्याशी बोलला तरी तुम्हाला ते बरं पडत नाही. भडकावणारा माणूस भेटला ना तर पटकन पडते. काय वाक्य वापरले तुम्ही बघा. योशुवा 1:5 आणि 9. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचा टिकाव लागणार नाही. कोणाला सांगितलं? कोणाला सांगितलं? योशुवाला सांगतो परमेश्वर, तुझ्या पुढे आयुष्यात कोणाचा टिकाव लागणार नाही. का लागणार नाही? बोलूया. जसा मी मोशे बरोबर मी होता, मी तुझ्या बरोबर मी असेल. काय बोललाय? जसा मी मोशे बरोबर होता तसा मी तुझ्या बरोबर असेल. किती सुंदर वाक्य वापरलंय माहितीये तुम्हाला? हे वाक्य मी माझ्या हृदयात ठेवलं. कारण मग 28:19-20 वचनामध्ये हेच दिले. कोणत्या गोष्टीमध्ये विचार करत नाही. माझं काहीच नाही तर मला विचार करायला लागते. माझं काय आहे तर मला विचार, माझं काहीच नाही तर मी कशाला विचार करतो. तर त्यांनी विचार कसे केले बघा. कोणाही तुझ्या आयुष्यात कोणाचाही टिकाव लागणार नाही. कारण जसा मी मोशे बरोबर होता तसा मी तुझ्या. हा परमेश्वर आपल्या बरोबर आहे. योहान 16:32. परमेश्वर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या 12 प्रेषितांबरोबर होता, 12 प्रेषितांबरोबर होता, हळूहळू सगळे गौगले. मग काय झालं? सरळ भाषामध्ये त्याने वापर केला की नाही? सरळ सरळ भाषांचा वापर त्याने काही सांगितलं, मी एकटा नाही तर माझ्या बरोबर पिता आहे. मी आज एकटा नाही तर माझ्या बरोबर परमेश्वर आहे. जतपर्यंत मी चांगली कामं करत आहे तत्पर्यंत परमेश्वर माझ्या बरोबर. भले कितीतरी अडचण होती, दुःख होती, टेन्शन होती, शेवटला येशूला वधस्तंभावर खेळण्यात आलं तरी परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि मरणाबरोबर त्याने विजय मिळवला. आपलं लाईफ एकच शिका की मी परमेश्वराबरोबर आहे. कधी कधी चांगली व्यक्ती माणसाला दिसत नाही, पण वाईट माणसं बरोबर दिसतात कारण ती भडकवून ती दुसऱ्याच्या घरातली असतात. असं अनेक लोकांमध्ये मी खूप सावध राहा. पाठीमागे प्रत्येक माणसाच्या चांगला आणि वाईट आहे ते दिसत राहा हमेशा प्रभूच्या वचनात. आणि जेवढं कार्य करता येते तेवढं करा. परमेश्वर मोठ्या प्रमाणामध्ये सहाय्य. मी तुला सोडून जाणार नाही, तुला टाकणार नाही. काय सांगितलं त्याने? तुला सोडून देणार नाही आणि टाकणार पण नाही. विचार करा, जो देव बरोबर आहे आपण कशाला विचार करायचा? देवाला कोणी पाहिले? देवाने 18 पाहिले, मध्ये 5-8 मन साफ कर. महिन्यामध्ये क्रिसमस आहे, घर साफ करतील, आजूबाजू सगळे साफ करतील. याच्यासाठी सगळं साफ केलेलं व्यवस्थित बरे बरे मिळेल कपडे नाही, परंतु याच्या आतमध्ये जे ते साफ होत नाही. बरोबर ना? मनुष्य ईशा 22:13 उद्या मरायचंय, खा पी. उद्या मरायचं तो विचार करतो.
उद्याचा कशाला विचार करतो? आजचा विचार पहिला. उद्यावर जर विचार करत असेल तर तू तिकडेच आहे. परमेश्वराने आपल्यासाठी सुंदर योजना आणि मार्ग बनवलेले आहेत. ती तयारी कर. वचन मी तुम्हाला केली आहे ना. खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तुझा तिकडे तुझा देव तुझ्या बरोबर असेल. हालेलुया. हिम्मतदार, कसरू नको, आणि जिकडे तू जाईल तिकडे तुझा देव तुझ्या बरोबर. मी देवाची सेवा करतो तर माझ्या बरोबर देवच राहील, कारण मी त्या कंपनीत कामाला आहे आणि त्याच्या कंपनीमध्ये काम करत असताना तर मालकाला घाबरावं लागतेच नाही. नाही, लोकांना सत्य कळत नाही. हल्ली कशा माहिती, प्रकटीकरण 13 अध्यायामध्ये चाललेले, तुम्ही पूर्ण आहे 12 मध्ये पण आहे. तर मी हमेशा शिकवतो की जर तुमच्या मनाची तयारी होत नाहीये तत्पर्यंत ते वचन वाचत राहा. जरपर्यंत तोंडामध्ये घास जातो बरोबर, तत्पर्यंत अन्न शिजवतेच राहतात, खाते राहतात बरोबर. कारण जतपर्यंत दातामध्ये ताकद आहे बरोबर, जिभीमध्ये चव आहे आणि पोटात ठेवायला जागा आहे, तत्पर्यंत गिरणी दळत राहतेच नाही. कारण चांगल्या आचार विचाराला उशीर लागतो, पण वाईट आचार विचाराला उशीर लागत नाही. तिकडे फास्ट असं जीवन बनवा, असं जीवन बनवा, असं जीवन बनवा की हमेशा तुमच्या हृदयाला आनंद दिसला. कसे ते त्यांनी जसं मोशेला अडवलं तसं हे सत्याला अडवतात. आता आम्ही सत्य बोलतो म्हणून ते अडवतात. लोक का अडवतात? काहीतरी कारण आहे म्हणून. कारण ते दुष्टाचं घर असते. दुष्ट कधी पण चांगले विचारात प्रवास करत नाही. माझं काय शिक्षण आहे माहितीये तुम्हाला? या पवित्र शास्त्रात जे शिक्षण दिले ना ते मी सांगतो ते ना. कारण येशूने काय सांगितले? कोणाची निंदा करायची नाही, नफरत नाही करायचं, द्वेष नाही करायचं, हेवा नाही करायचं. हे पवित्र शास्त्रात जर सगळं लिहिलेलं आहे ते बघा आणि पुढे रस्त्यात बरोबर. मग तुला कोणतरी एखादा भडकावला आला की भडकवायचे की कोणा शिकवतो काहीतरी वेगळं सांगते, तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये जीवमध्ये काय कामाचं नाही. हा तुम्हाला सांगतो मी, आपल्या केंद्रामध्ये पण अशा गोष्टी इकडे काय तर बाहेर सॅटेलाइट मध्ये बरोबर कळते तिकडे काय चालू आहे. इकडचा इतिहास इतरपर्यंत पोहोचला जातो. बरेच रिपोर्टर आहे, परंतु फायदे काय होतात? काही नाही. हे तर माझ्या इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स मी सांगतो तुम्हाला. कारण तुमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत ना ती बरोबर त्याच्यावरून समजते हे माणूस कोणत्या परिस्थितीमध्ये उतरत आहे. बोलण्याकडे लक्ष आत्म्याकडे लक्ष, कारण आत्म माणसाची बरोबर पाहत आहे. काही फायदे दिसते, अनुभव सगळे दिसतात. येशू बरोबर ना 12 प्रेषित होते, त्याच्यामध्ये एक जुदास होता. जुदास पण आपला शैतानी वृत्ती घेऊन आपल्या घरात आलेला होता आणि भोजन करत असताना त्यांनी जेव्हा घास म्हणजे येशूने सांगितलेलं हे माझं शरीर मी तुमच्यासाठी देतो, तेव्हा त्यांनी ताटात हात घातला ना घास खाला, तेव्हा येशूला पकडलं. मग येशूने ते वाक्य काय दिलेलं होतं? हे माझं शरीर तुमच्यासाठी दिलं. ते कोणी घेतलं? ते
जुदासनी येशूचं शरीर ताब्यात घेतलं 30 नाण्याच्या द्वारे आणि शास्त्री आणि पुरुष मुख्य याचक यांनी त्याचा पाठलाग घेतला आणि राजाने त्याला आज्ञा दिली आणि त्याला कुर्च्यावर सैनिकांनी चढवलं. किती मुद्दे तिकडे जोडले. प्रभू येशूला माहिती होतं तुमच्यातला एक जण मला धरून देईल. त्यांनी गुरु म्हटलेलं, ते प्रभूजी नाही म्हटलं. पण शेवटी त्या गुरु बोलणाऱ्या माणसाची काय कंडिशन झाली आणि प्रभू म्हटलेल्या माणसाची काय कंडिशन झाली. कधी कधी तुम्हाला ते समजणार नाही का तो सैतानी वृत्ती कशा पद्धतीने पवित्र व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांना ते समजत नाही. कारण त्यांची वृत्ती कशी आहे ती कशा पद्धतीने त्याचा कव्हर करावा, त्याचा पद्धतीचा घात कसा करा, त्याचा नाश कसा करायचा, अशा पद्धतीने देवाचे लोक आहेत. त्यांना कधीच काय होणार, आम्हाला कधीच काय होणार, कारण आमचं जीवन आणि मरण त्याच्या हातात लेखान दिलं. कितीही व्यक्तीने कितीही काय केलं तरी आम्ही त्याच्या राज्यामधलेच नाही. अशी प्रश्न आहे आणि व्यक्तीच्या जीवनाबाबतीत आहे घटना नाही. तर परिस्थिती अशी आहे की आपल्या हरेक व्यक्तीला शिक्षणाचा अनुभव घेणं गरजेचं आहे. तर प्रत्येक व्यक्तीचं जीवन जे आहे ते महत्व आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षण घेणं पण जरुरी आहे. बघा, पवित्र जो आत्मा आहे तो माणसाला मार्गदर्शन करतो. जुदासने जे निर्णय घेतले, आम्ही नाही निर्णय घ्यायचे, आम्ही येशूसाठी झिजलो पाहिजे. आज आपल्यामध्ये किती लोक असे बोलून गेले. कारण काय मला सांगा, आपल्यामधला असलेला अहंकार तोच खातो माणसं. शेवट इकडेच चालली आहे. गुडघे पिलिक 2 सगळ्या लोकांनी इकडे आवडलं. तेव्हा आपलं सगळं संपतील त्यावेळेला देवाचा क्रोध पटत, तो एंडिंगला येतो. नंतर चावी देतो आणि सांगतो आता मी चाल. हा शेवट आहे. कारण त्याची तुमची चूक नाही, माझी पण चूक नाही. एखादा दुष्टाने तुम्हाला जिंकलेलं जाते तेव्हा तुम्ही कुठेतरी फसता. पौलाला किती वेळा मारलं, किती वेळा शेळलं, किती वेळा त्रास. पौलाला काय झालं, काय नाही, तो मजबूत होता. लोक 6 देशाचे खडकावर होता. तो काटेरी सुरतात म्हणून बाहेर उतरले जाऊन आणि तिथूनच तो मजबूत बनला. इतका मजबूत बनला. बघा, खजूर असतात, खजूर माहितीये तुम्हाला, खातात का? कसे लागतात ते? मस्त लागतात ना. ते मुरमा दगड असतात, त्या मुरमामधून दूर करतात, बरोबर. आणि एकच निघतो का तो? बायबल पण सांगतेस तुम्हाला खजुरासारखी समृद्धी. इतके सुंदर ते खजूर खाण्यासाठी लागतात. किती त्या पाण्याचा सारखा ठिकाण नाहीये. ते वर्षभराचा पाणी आपल्या शरीरात ठेवतो आणि त्याच्यातून बाहेर काढून आपल्यासाठी सुंदर खजूर खाण्याचं. त्याला किती काटे असतात, त्याला हातावर गेलं तर टोकतात, पण तरी सुद्धा तो आपल्यासाठी ते एवढे खजूर तयार. एखाद्या माणसाला चढायला शक्ती रे उंच पण असतात, पण ते पिकल्यानंतर बरोबर खाली फुटतात, पण ते फुटत नाही. बरे दगडावर असतात तरी फुटत. कारण त्याच्या अगोदर त्यांनी स्वतःच्या अंगामधले जे डाळ्याची पानं असतात ना, ते सगळी खाली पाडले. त्याच्यानंतर तो त्याच्यावर हळूच बोलून सुटतो. ती त्याचं प्रेम आहे. आणि खाण्यासाठी किती गोड आणि किती सुंदर. आणि परदेशात असताना याचे मी मला माहितीये, मी खाण्याकडे लक्ष कमी देतो का, आणि ते देवाने दिले कसं, तर त्याच्यासाठी जास्त विचार करत बसतो की खरोखर देवाचे गुण एवढे चांगले आहेत,
पण माणूस देवाचकडे नाही, उपाशी का माणूस राहतो? भुके का, निराशात का, समस्यात का, संकटात का? कारण तो देवाची नियम आहे. देवी धन्यवाद द्यायचं. रोज देवाला सांगा जेवायला या, कारण तुम्ही मला दिले ना. कधीतरी बोलतात का आपण देवाला, सांगतात का प्रभू तुम्ही जेवायला? झोपायला बसले तरी सांगतील का झोपायला? त्याला बिचारा लोक टेकायला जागा नाही, या मुठीवर आला ना, आता किस्मत आम्ही सहन करणार. एक एक वृत्ती त्यांची कशी चांगली होती, गुण कशी होती ते पहिले बघा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपल्याला काय करायचं. मला कधी कधी खूप वाईट वाटते की प्रभू येशूने आपल्यासाठी एवढं दुःख बघितलेलं आहे, आपल्याला काय दुःख आहे? काहीच नाही. का परमेश्वरची सेवा करू शकत? थोडस सुद्धा आमच्या मनामध्ये दया का नाहीये? त्याने मार खाला ना, आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग आम्हाला ह्यासाठी स्वातंत्र्य दिलं नाही की आम्ही कुठेतरी चुकीवर चालावं, तर देवाच्या मार्गावर चालण्याचा नेहमी प्रयत्न करावा. बऱ्याच गोष्टी आहेत ना, ते साधे तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढायला लागू नका. तर आपल्याला देवाने मार्गदर्शन केलेलं आहे ना, त्याच मार्गावर चला, तो मोठ्या प्रमाणात तुम्हाला मदतीचा हात देईल. आता आपण छोटेसे प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, शब्दात तोंडात विचारा शरीराच्या जे काही आमच्यात पाप झाले असतील त्या सर्व पापांच्या अपराधांची क्षमा करा. प्रत्येक व्यक्तीला तुझी सेवा, तुझा मार्ग कार्य करण्यासाठी ते शैतानाच्या हातात तू सर्वांना सुटका कर. तुझी लेकर आहे, तुझी इच्छेप्रमाणे चालण्यास प्रत्येकानं सहाय्य कर. सर्व मंदिर लोकांना सर्व परिस्थिती ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. आदरणीय